हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर गाईज. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर दादा. काय लुक आहे. आले आले. काय करताय हे तुम्ही? डायरेक्ट काय मारलं मला? डर मत बेटा, मैं हूँ बाबा मोरा. हे तिकडे बाबा मोरा म्हणजे आधी मी प्रभा मोरा होतो. आता तुझ्यासाठी खुदाने मला बाबा मोरा बनवून पाठवलंय. काय समजली? चांगलंय चांगलंय. हा अरे हे असं मारत जाऊ नका. खुश रहो बेटा, खुश रहो. अरे हे आशीर्वाद देण्यासाठी असतं ना, तोंडावर काय मारता हे मला हेच कळत नाही. आता नवीन वर्ष येत आहे होय होय. 2026. ओ य या वर्षाचं स्वागत तू हसत हसत कर बेटा. काय कर. खुश रहो बेटा, खुश रहो. हो हो. हे जरा प्लीज चिरूट लांब ठेवा. कट काय आहे ते चिरू काय ते लांब ठेवा ना. मला त्रास होतो त्याचा. प्लीज लांब ठेवा. वय काय काय उगीच काय बसची वाट बघता वाय? काय काय बसची वाट बघता वाय? नाही भोपळा येणार आहे. त्यातली म्हातारी उतरली की मग जागा होईल ना, मग मी बसणार आणि पुढे जाणार. काय प्रश्न आहे हा? बस स्टॉपवर बसचीच वाट बघणार ना मी. कमाल करताय तुम्ही. बेटा कसं आहे, वर्षाच्या पहिल्या दिवशी असा नाराज होऊ नको. चल, चल. अरे नवीन वर्ष येते 2026. होय होय होय. या वर्षाचं स्वागत तू हसत हसत कर बेटा. काय समजली? काय त्याच्यात एवढं काय नाही आहे. दरवर्षी हा दिवस येतोच होय त्याच्यात. बेटा, दरवर्षी हाच दिवस येतो आणि दरवर्षी हाच दिवस येतो बेटा. अरे मारू नका तुम्ही. हे कशासाठी असतं? आशीर्वाद देण्यासाठी असतं. मारू नका होय बेटा. माहिती तुम्ही कोण आहात? फकीर आहात? ज्योतिषी काय वाटताय मला तुम्ही? बेटा मला हा सगळा कॉस्ट्युम आहे ना कंटेनर मध्ये देतात, बर. पण ऍक्टिंग मी माझीच करतो का ना काय? मला हे काय तुम्ही म्हणताय खरंच काही कळत नाही. खरंच सांगतो. बेटा ऊपरवाले के घर में देर है अंधेर नाही. बर. अरे आम्ही पडलो फकीर. काय समजलो? काय समजली हो? हे बघ ही झोली घेऊन आम्ही दुनियेचं रक्षण करायला निघाले नाही. अगं बाई. हे प्राजक्त तमळीच्या कॉमेडी सारखं अगम्य बोलू नका हो. तिलाच कधी कधी कळत नाही ती काय बोलून गेली. कन्फर्म नसतं तसं माझं झालंय. मला कन्फ्युज झालोय मी. अनेक वेळेला मलाच विचारते होता विनोद होता हा. अरे ते आम्ही कसं सांगणार आता? असं अगम्य बोलू नका. मला खरंच कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय. खरंच कळत नाहीये मला. बेटा मी तुला काही सांगितलं नाही आणि तू काय ऐकलं नाहीस. मग कशाला आलात? निघा ना इथून. कशाला बोलताय? खरंच जा मला ना प्लीज आज जरा चांगलं बोलू. होय खिशात हात घाल खिशात हात? आणि 500 रुपये काढ आणि या झोलीत टाक बेटा. नाही मला नाही कळलं एकदम. असे कसे टाकू मी? बेटा अरे तुला येणार नवीन वर्ष हं. फार बेफाड जाणार आहे. बेफाट जाणार आहे? ओ अगदी नवीन वर्ष अगदी तोडफोडीचं जाणार आहे बेटा तुला. तोडफोडीचं मला जाणार आहे? हे तुम्ही माझ्या तोंडाकडे काय बघतोय बेटा? नाही तो असं जस्ट एक तुझ्या चेहऱ्यावरच्या सगळ्या रेषा मी वाचल्यात बेटा. काय सांगताय? अरे लात मारशील तिथं पाणी काढशील बेटा. हो असं वाटतंय तुम्हाला? असं होईल मी? कन्फर्म वाटतंय बेटा मला. पण असं कसं होणार ना? असं तुम्ही नाही सांगू शकत. माझं ना नशीबच ना लहानपणापासून ना तुम्हाला. तुझी जन्मतारीख काय बेटा? 24 जून. अग बेटा 24 जून. 24. मग 2 अधिक 4 किती झाले बेटा? 2 अधिक 4 6. अग बेटा याच्यात पण 6 आहेत बेटा. म्हणजे 2026 मध्ये 6 आहेत आणि ह्याच्यात 6 आहेत. हा बेटा. आहा हा. त्याचं काहीतरी आहे कनेक्शन आहे. बेटा तुझ्या मुलाची जन्मतारीख काय? मुलाची जन्मतारीख 22. बघ बेटा 22. 22 मध्ये काय आता? 22 अधिक 4 किती झाले बेटा? 26. ओ माय गॉड. हो येस 22 आणि 4 26 झाले म्हणजे हा, 2026. ओ माय गॉड खरंच सांगता तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. हे खरंच जुळतंय हे. जुळतंय सगळं बेटा. अरे बापरे. तरीच मला ना मी अगदी खरं सांगतो सकाळपासून मला ना थोडंसं पॉझिटिव्ह वाटतंय. खूप चांगल्या गोष्टी होतात माझ्या आयुष्यात. मी सकाळी गेलो ना, सकाळी लिफ्टमध्ये गेलो तर बबिता भाभी होती आणि ती मला हॅपी न्यू इयर म्हणाली. रोज म्हणाला ग्राउंड फ्लोअर असं म्हणते. मग मी ग्राउंड फ्लोअर दाबतो, आम्ही खाली जातो. पण आज ती हॅपी न्यू इयर म्हणाली. म्हणजे माझ्या बाबतीत खरंच चांगलं होणार आहे असं. खरंच तुम्हाला वाटते चांगलं होईल? वसाड्या हा वसाड
त्या बबिता भाभीचा नाच सोड बेटा. नाही असं जस्ट एक मला वाटलं या म्हणून. वर्षात तुझी खूप भरभराट होणार आहे. खरंच सांगताय तुम्ही हे? अरे परत तुमच्या काय म्हणजे नोकरी करतोस. हो MHJ एंटरप्राइजेस. तुला विचारलं नोकरी करतो तेवढंच उत्तर दे बेटा. होय ओके बाबा हो रे. मी नोकरी करतो पण मध्येच डेज फिक्स नसतात 2-3 म्हणजे ते माहित किती नसतं. वर्ष झाली नोकरी करतो? किती वर्ष झाली? 38 वर्ष झाली ना. मग बेटा आता काय याच्यात हे वर्ष तुझ्यासाठी खास जाणार आहे बेटा. 38 वर्ष नोकरी म्हणून खरंच मला खास जाणार आहे 2026. हा बेटा. ओ माय गॉड 38 वर्ष म्हणून मला खास जाणार आहे. हो हो म्हणजे कसं काय म्हणजे नाही मला पटतंय पण मी पटत नाहीये मला. मग काय काय एक्झॅक्टली काय त्याचं? बेस्ट ठरवतो बेटा. काय 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 किती वर्ष नोकरी करतोस बेटा? 38 वर्ष. 38 वर्ष. हो एका डझन मध्ये किती अंडी असतात? 12 अंडी असतात. शाबास. आता 38 अंड्यांमधून 12 अंडी वजा कर बेटा. 26 उरली. हा बेटा. ओ माय गॉड 2026. हो ओ माय गॉड 2026 जुळताय. ओ माय गॉड नाही नाही. अरे यार म्हणजे मला म्हणजे हे वर्ष मला चांगलं जाणार आहे. चांगलं जाणार आहे. अंड्याचं काय पण अंड्याचं मध्ये कळलं नाही मला. अंड्याचं मध्ये काय मला कळलं मला नाही. सांग. हा. अंडी आधी की कोंबडी आधी? ते नाही सांगता येत अंडी आधी की बघ तुला 2026 साल चांगलं जाणार आहे बेटा. अरे ओ येस हो मला अंडी आधी की कोंबडी आधी याचं उत्तर माहिती नाही म्हणून मला 2026 ग्रेट जा. येस काय मला काहीतरी माझं चुकत असेल. आय एम सॉरी पण काय अंड्याचा आणि काय संबंध आहे? काय संबंध बेटा? होय होय आहे. मला सांग. अंड्यांच्या पोटातून कोंबडीची पिलं निघतात ना, हो हो निघतात. तसं 2026च्या पोटातून तुझं भाग्य निघणार आहे भाई. हे खरंच सांगता तुम्ही पाया पडतो तुमच्या यार. नाही बेटा, असू दे. एकदा अरे नका मला हे ठीक आहे हरकत नाही. सांगून मारा आता म्हणजे मी तयार राहतो डोळे बंद करून. काय ना ते घुसतं. खरंच सांगतो व्हेरी थँक्यू व्हेरी मच. तुमच्यासारखं माणूस देवदूत आहात हो तुम्ही. खरंच सांगतो मी. खरंच हे होईल का? होणार. वा खूप बेटा हा. तुझा मोबाईल नंबर काय? 9422 एक मिनिट मला माहिती आहे तुम्ही कसं कॅल्क्युलेशन हा, करता. 94 म्हणजे 9 आणि 5 13 आणि 2 2 म्हणजे 4 झाले 17 आणि मग शेवटचे 777 आहे. मग कसं जुळवायचं 2026 ला? मला ते शेवटचं जरा कन्फ्युज झालं. अडकलास ना बेटा? होय अडकलो. मला सांग. 9तून 4 गेले किती राहिले? 5 त्याच्यात 1 मिळव. 6 ए माय गॉड 2026 जुळलं की. थँक्यू व्हेरी मच. यार हे घ्या हे 500 रुपये घ्या यार. तुम्ही देवदूत राहतो माझ्यासाठी. तुम्ही का नाही भेटलं त्याच्या आधी मला? अहो माझे म्हणजे 2026 जबरदस्त जाणार तोडफोड जाणार. थँक्यू. हे अजून एक घ्या 500 रुपये. थँक्यू व्हेरी मच. आज मला खूप छान वाटतंय. हा बेटा. थँक्यू. मला एक सांगा तुमची डोंबिवलीत एखादी शाखा आहे का? माझी बहीण पण तिकडे राहते. तिला भेटवलं असतं. बेटा आजचा माझा फकीर बघून ही शाखा बंद होईल अशी मला वाटलं. खुश रहो, खुश रहो. My God. झुक झुक जिओ. काय ते? झुक झुक जिओ. झुक जिओ. झुक झुक जिओ. झुक 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 जिओ. झुक झुक जिओ. मीटर चुकतंय. झुक झुक जिओ. झुक 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 जिओ. झुक 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 जिओ. प्रिया माय गॉड यार सई प्रसाद यार व्हॉट अ डे मॅन. 2026 काही जबरदस्त जाणार आहे मला. हा माणूस आधी का नाही भेटला यार मला खूप छान वाटतं यार. आय फील सो गुड. मला खूप आवडतंय. आज सगळं चांगलं होणार. हे वर्ष मला जबरदस्त जाणार. आय लव्ह यू 2026. आय लव्ह यू. हॅपी न्यू इयर. 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 आता माणूस आला. भिकार येऊन मुका का घेऊन गेला माझा? भिकाराने मुका घ्यायची गरज नाही. भीक माग देतो जा. हा मुका का घेऊन गेला? हरकत नाही 2026 आहे. होईल चांगलं होईल. ऑल वेल. आय लव्ह यू 2026. आय लव्ह यू. होय रे होय का कैसा आहे रे? तुझ्या माईचं तुझ्या गायबान्या मस्तीला आलायस वर. मस्तीला हो का हो करतेस? काय करतेस? माझ्या बायकोला इशारा करतेस वर. नाही.
नसतेस काय नसतेस काय माझ्या बायकोला का बरं इशारा करत होती? हा इशारा नाही. इशारा का बरं केला? हा एक मिनिट जरा. खोटं बोलायचं नाही. तिथं समोर माझी बिल्डिंग आहे. बायको तिथनं दाखवती मला ही इशारा करते म्हणून पळत पळत येऊन धरलाय तुला. इशारा नाही करू शकत. इशारा का बरं केला? दुसरी वाजवली ती सॉलिड होती, कडक होती, मजा आली. मजा आली मग एन्जॉय करतेस नाही एन्जॉय नाही. एन्जॉय करते एन्जॉय नाही करत. एन्जॉय करते. इकडे 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 एक मिनिट कर आता इशारा कर बरं. मी इशारे नाही करत. माझ्या पुढे कर की इशारा. इशारे नाही करू शकत मी. तुमच्या बायकोचं नाव काय मला सांगा. नाव कशाला पाहिजे तुला? नाही. नाव कशाला पाहिजे? ज्या बाईचा मी विनयभंग केलेला आहे, जिच्याकडे बघून इशारे केले, जिचा नवरा कारण नसताना मला मारतोय, तिचं नाव तर माहिती पाहिजे ना. नाव काय नाही रे. हाय, ऐका मी इशारे नाही करू शकत. मला जरा रिलॅक्स होऊ द्या. लहानपणापासून माझा प्रॉब्लेम आहे, मी इशारे नाही करत. आमच्या घरच्यांची पिकनिक असते ना, फॅमिली पिकनिक, तिथे सुद्धा डमशेराज खेळताना मला इशारे करता येत नाहीत. गेल्या वर्षी मिमी नावाचा सई तामणकरांचा पिक्चर होता. किती सोपं आहे. मिमी 2.5 तास लागले हे समजवायला मला. त्यातली हिरोईन आहे ना कृती सेनन, ती मी एक्सप्लेन करून दाखवत होतो. अनेक जण कीर्ती कॉलेज असं म्हणत होते. मला नाही जमत, इशारे करायला जमत नाही. खोटं बोलू नको रे. आणि खरं सांगतो, खोटं बोलू नको. माकडं तुला परत एकदा इकडे 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 खरं सांग. घेऊ नको, माझ्या घेऊ नको. एन्जॉय करतो परत. वेगळं खरं सांग. इशारा केलं का नाही? इशारा केलं का नाही? काय करताय इशारा केलं का नाही? खरं सांग. काय करताय? काय मग ही वाजवला झाला नाही मार एक. मी दाखवलेलं ते हे नाहीत. हे नाहीत, ते वेगळे तिकडे पळाले आहेत. हे नाही आहे. आहे ना. जाऊ सोड. इकडे आहेत की चला तुम्ही काय करताय इकडे येऊन आणि बस एवढाच सीन. आता काय आणि तुला काय आल्या आल्या सांगता येत नाही बेने मी नाही म्हणून. हे मला माहिती आहे का. काल तू टाइमपास केला सोय रे माझा. चुकलो. केला माकडा. तिकडे गेलाय तुम्ही. चला तिकडे हाय त्यो. आधी सांगा येत नाही का तुला? हे कुठला 2026 आहे. 10 मिनिटात काय झालं माझं आयुष्याचं हे. 4 खाल्ले, दुसरं तर कडक मारलं होतं त्यांनी. हा तरी सुद्धा ओके फाईन. राजू हॉटेलला थांब. बंदूक खाली का ठोकून टाकेल मी तुला. अरे ते रे काय इकडे मार. सरेंडर कार. काय करणार नाही याचा खोपडी खोलू याची खोलू खोपडे. नाही. आता तू सुटू शकत नाही. चूप सरेंडर कार. चमट आयटम हे काय टूथब्रश आहे गणच आहे ना. सरेंडर काय करू पाक. सामान्य माणूस आहे, मला वाचवा. अरे तो मेला तरी मला फरक पडत नाही रे. मी एक कर्तव्य दक्ष पोलीस ऑफिसर शे. तुले पकडानंतर जर काही निष्पाप जीव वाचणार होतील तर त्यांसाठी हा निरपराध मरी गया तरी चालेल. मला ज्याला तुम्ही धमकी देताय ती भाषा तर त्याला कळली पाहिजे की नाही. घाबरायचं का, असं राहायचं, त्यांनी कसं कळणार त्याला, मला सांगा बघ. कळली पाहिजे. एक कर्तव्य दक्ष पोलीस ऑफिसर आहे. होय बरोबर. तुला पकडल्यानंतर जर काही निष्पाप जीव वाचणार असतील तर त्याच्यासाठी हा निरपराध माणूस मेला तरी चालेल मला. अरे उलट्या खोपडीचा हात तुम्ही लॉजिक उलटा लावता. ऐका माझं. 100 अपराधी मेले तरी चालतील पण एक निरपराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे, असं पाहिजे ना. ते पिक्चर मध्ये स्किट मध्ये नाही. आणि स्किट बद्दल मला शिकवायचं नाही. मी जर तुला शूट केलं ना तुझ्या डोक्यातून गोळी भेदून त्याच्या डोक्यात चालली जाईल. म्हणजे इथून गोळी जाणार आणि इथून बाहेर पडणार. मग हा म्हणणार मी काय करायचं. सलमान खाननी टॉवेल घालून असा नसलाय तसं दोरी घालून असं नाचायचं मी. ते तुला काय करायचं. अरे ते तुला कळणार पण नाही ना भाऊ. बरोबर कळणार पण नाही तुला ते. बरोबर आहे. मी फक्त प्रश्न केला, मला सोडून द्यावं. मला जगायचं आहे की नाही. हो जगायचं ना. कळलं महत्वाचं नाहीये, मला जगायचं. अरे मरा ना कधीतरी. देशासाठी कधीतरी मरून बघा. देशासाठी समाजासाठी गोळी खाय एखादी. मग बघा उर्वरित आयुष्य तुम्ही असं छाती बाहेर काढून चालाल. मी टकलू असून तुम्हाला टकलू म्हणतो. अरे मी जर मेल्यावर छाती कोणाला यमाला दाखवू ही छाती म्हणून. काय बोलतोय हा माणूस. मला जगलं पाहिजे ना. हो समजून घ्या, हा जो राजू हॉटेल आहे ना हा समाजाला लागलेली कीड आहे. होय बरोबर. ही कीड नष्ट करण्यासाठी एखादी आळी चिरडली तर काय फरक पडतो. अहो पण ती अळी मिळी गुपचिळी करून कोपऱ्यात उभी होती की नाही. का आली का मध्ये, मला सांगा. का तुम्ही तिला असं. सामान्य माणसाची जीव वाचवा. अरे तुम्ही समजून घ्या. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या खोलीत तुमचा फोटो लागेल. मरणोपरांत शौर्य पुरस्कार मिळालेला.
तुमच्या आई वडिलांना तुमचा किती अभिमान वाटेल. अरे बापाला जाऊन सांग रे त्याला. अरे नाही रे. ए भाई तू त्याचा नको ऐकू रे, तो लय जडजड बोलतो, त्याला पण कळत नाही आपल्याला पण कळत नाही यार. ए, ए, अरे यार तुम्ही तुमचं काय करू गड्या यार मी. अरे, पायाला लागली ना गोळी. अरे डोक्याला नेम धरतो, अशी कशी गोळी मारतो, पायाला लागते ना. स्टाईल आहे माझी. स्टाईल खड्ड्यात गेली स्टाईल. अशी तर अशी मारणं म्हणजे डोक्याला लागेल. ये बात, अशी कशाला मारतो. सॉरी 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 चुकून झालं ते. चुकून झालं. जोरात लागलं का. सॉरी. हा तिथं अशी गोळी ती अशी कशी मारतो गोळी तू. स्टाईल आहे. अशी तर अशीच धरणं म्हणजे डोक्याला लागेल. सॉरी 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 लागलं. जा आता. काय तो टाळका सटकावू नको. आणि जाताना तो तो एक फकीर दिसेल, मोरा का फोरा नावाचा. 2 गोळ्यानं ही पायातली गोळी घे, ही घे, मार त्याच्या डोक्यात, घाल माझ्यातर्फे, घाल. घाल. मोरा फेकला पाहिजे. यश. खुश रहो बेटा, खुश रहो बेटा. एका पायावर तयार राहा. 2026 साल तुझ्यासाठी खूप चांगलं जाणार आहे बेटा. तुमच्या कृपेमुळे एका पायावरच तयार आहे मी. कळलं का. बेटा 500 रुपये दे. कशासाठी. 2027 साल कसं जाणार आहे हे आज मी तुला सांगणार आहे. काय समज. एक नंबर. पोट दुखेपर्यंत हसलो मी. क्या बात. बघ हासरसे काय म्हणतात प्रसादा. वा वा वा, बहारदार, फारच मजा आली. दत्तू, आत्ता तू आलास त्याबद्दल तुझे एक आभार. कारण तू इतक्या वेगात गेलास की आम्हाला तुझा लुक दिसलाच नाही. पण तो इतका अप्रतिम गेलाय की तुझ्या लुकसाठी एकदा मेकअप डिपार्टमेंटसाठी टाळा वाजवा. अप्रतिम. आणि तू ज्या लाघवी पद्धतीने सम्याचा मुका घेतलास ते फारच प्रेक्षणीय होतं. म्हणजे पण एनर्जी उत्तम. मंदार, ती बसस्टॉपच्या खांबाला जी बंदूक लावण्याची जागा होती ना, लाजवाब. दादाने दिली. लाजवाब, क्या बात आहे. मोरा, हो, जवळजवळ नाचरे मोरा झाला होता. अफलातून. म्हणजे खरोखरच जर काही शाखा बंद पडली तर त्याला तूच कारणीभूत आहेस. सम्या, लाजवाब, कमाल. म्हणजे ओव्हरऑलच काय म्हणूया, किक स्टार्ट केलंस तू हे वर्ष या स्किटच्या रूपाने. अफलातून एनर्जी होती, अफलातून टायमिंग होतं आणि मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. वंडरफुल. सई. जबरदस्त परफॉर्मन्स होता, मला खूप आवडला. मला या प्रहसनाची मांडणी खूप आवडली. म्हणजे खूप सरप्राइजेस होते आणि आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही कुठल्या वेशात येणार आहे. आणि प्रत्येक कॅरेक्टर जेव्हा समोर येत होतं तेव्हा आम्ही ऑडियन्स म्हणून खूप सरप्राईज होत होतो. आणि मोरा, मस्त मजा झाली. मी आता आयुष्यात कधी वन्स मोर नाही म्हणणार, वन्स मोरा असंच म्हणणार. मजा आली.